नमस्कार मित्रांनो. स्पेनच्या नेत्या इरिन मॉन्टेरा असं म्हणतात की स्वतःच्या मुलांना अगोदर सीमेवर पाठवावं, मग युद्धाची तयारी करावी. कारण जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा तेव्हा हे जे नेते असतात, ज्यांनी युद्ध सुरू केलेलं असतं, यांचे मुलं, यांचं कुटुंब सुखी समाधानात असतं आणि बऱ्याच वेळा युद्ध चालू असताना ते दुसऱ्या देशात आराम करत असतात. मग ते रशियाचे पुतीन असो, रशियाच्या पुतीनच्या दोघं मुली ह्या रशिया सोडून त्यांच्या एका प्रांतामध्ये भल्या मोठ्या महालात सुखाने आणि आनंदाने राहत आहेत की ज्या ठिकाणी युद्धाची झळ पोचणार नाही. आणि त्याच पद्धतीने हे जे बाकीचे नेते आहेत, मग ते ख्रिश्चन असतील, ते मुसलमान असतील, जेही कोणी असतील किंवा धर्माचा विषय सोडून द्या, तर अशा ज्या ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, मग ते इस्रायल गाझाच असो, आणि कारण गाझाच्या मध्येसुद्धा जे आतंकवादी होते ते बरेचसे लेबनॉनला ते पळून गेले होते आणि बरेचसे कतारला ऐश आरामात राहत होते. आणि मध्यंतरी इस्रायलने जो मारला तो इराणमध्ये सुद्धा राहत होता. मग असे हे लोक गरीब लोकांना भडकून त्यांना पुढे मरणाच्या दारात सोडून हे मात्र यांचे कुटुंब आरामात राहतात आणि यांची मुलं कधी युद्धात उतरत नाही. ते मोठमोठे उद्योगपती होतात, मोठमोठे बिझनेसमॅन होतात, करोडोची इस्टेट जमा करतात आणि देशाचा कारभार करत असताना त्यांच्या हातात जे जे अधिकार असतात त्या सगळ्या अधिकारांचा दुरुपयोग करून प्रचंड संपत्ती जमा करतात. कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा हे जे जनरल झाले, यांच्या संपत्ती दुसऱ्या देशात जमा झाल्या आणि रिटायर झाल्यानंतर हे लोक तिकडे गेले. कोणी इंग्लंडला गेले, कोणी सौदीला गेले, कोणी अमेरिकेला गेले, कोणी कॅनडाला गेले आणि तिथं राहिलेलं आयुष्य बिलकुल आनंदाने मजेत काढत आहेत. तसेच पाकिस्तानचे बरेचसे नेत्यांचे मुलंसुद्धा मोठमोठे उद्योगपती आहेत, देशाबाहेर राहतात आणि शिक्षण बी तिकडे घेतात आणि राहायची सोय बी त्यांची तिकडंच असते. त्यांचे बायका मुलंसुद्धा तिकडेच असतात. आता मध्यंतरी बांगलादेशमध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर आता जी निवडणूक झाली त्याच्यातले जे रहमान होते ते आता निवडून आले आणि बांगलादेशचे पंतप्रधान झाले. हे सुद्धा जेव्हा त्याच्यावर अटक वॉरंट काढलं, भ्रष्टाचाराचा आरोप जेव्हा त्या देशाच्या हायकोर्टने सुनावला, त्यावेळेस हे इंग्लंडला पळून गेले आणि हे 16-17 वर्ष तिथे ऐश आरामात राहत होती. आणि जेव्हा निवडणुका जवळ आल्या तेव्हा इकडे आले, लोकांना भावनिक आव्हान केलं आणि हे परत राजगादीवर जाऊन बसले. म्हणजे असे हे सगळे प्रकार आहेत. कारण मध्यंतरी मित्र, इराणचे जे पहिलवी म्हणून राजे होते ते सुद्धा जवळजवळ 40-45 वर्षापासून इंग्लंडमध्ये राहत आहेत आणि ते आज इराणी क्रांती झाल्यानंतर आज या युद्धामध्ये खोमेनी मारला गेला, त्यानंतर त्यांची सत्ता गेली आणि ह्या सत्तेवर आपण बसवावं, आपल्याला अमेरिकेने येऊन बसवावं अशा अपेक्षेने ते चातकासारखी वाट बघतायत आणि केव्हा युद्ध संपेल, केव्हा हे सत्ता माझ्या हातात येईल, असा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे सुख दुसरीकडे भोगायचं आणि गरीब दुबळ्या लोकांना, देशातल्या नागरिकांना लढाईमध्ये मरू द्यायचं आणि सत्ता मात्र आपण सांभाळायची, असा हा सगळा प्रकार आहे. म्हणून या नेत्या म्हणाल्या की जे राजकारणी लोक आहेत, जे देशाचे प्रमुख आहेत, त्यांनी अगोदर आपल्या मुलांना सीमेवर पाठवावं, मग युद्धाची तयारी करावी, मग युद्धाला सुरुवात करावी. नमस्कार.